राजगडाच्या पाली दरवाजावरची नौबत लईत दुडदुडू लागली. विशाळगडाहून कूच झालेले राजे राजगड चढत होते. पुरत्या 11 महिन्यांनंतर पद्मावती माचीचे तटसर नौबत सिदोजीराव राजांना सामोरे आले. त्यांच्यासह राजे बालेकिल्ला चढून आले. सदर चौकाकडे जात असताना त्यांच्या मनात फक्त जिजाऊ आणि शंभू बाळांचे विचार होते. जिजाऊंच्या दर्शनासाठी तर राजांचे आतुर डोळे भिरभिरत होते. ते सदर चौकाच्या उंबरठ्याजवळ आले. धावत येत शंभू बाळांनी राजांच्या मांड्यांना आपल्या छोटेखानी हातांचा घेर टाकीत दिल्लगाव साद घातली. आबासाहेब! राजे उंबरठ्यातच घोटाळले. सिदोजीरावांच्याकडे बघत ते म्हणाले, जोहरचा हत्यारबंद वेढा आम्ही सिताप फोडला, पण या 2 हातांचा वेढा फोडणं कठीण सिदोजीराव. हसत हसतच राजांनी उचलून शंभू बाळांना आपल्या छातीवरच्या कवड्यांजवळ घेतले. त्यांच्या कपाळावर ओठ टेकून त्यांची पाठ हळूवार थोपटीत पुन्हा उतरवले. समोर जिजाबाई उभ्या होत्या. सूर्याला मावळतीला धाडून पहाटवेळी पुन्हा परत येताना पाहून धन्य होणाऱ्या उगवतीच्या आकाशासारख्या. राजांनी सामने जात त्यांच्या सतेज सात्विक पायांवर आपल्या मस्तकीचे शिवगंध टेकवले. त्यांना उठवून मिठीत घेताना जिजाऊंचे आऊपण डोळ्यात भरून आले. त्या दोघांना बिलगून शंभू बाळ उभे होते. अंगीच्या रक्ताचा वेढा त्या तिघांना तोडतो म्हटल्याने तोडता येणार नव्हता. हे असले राजेपण जगदंबेने राजांच्या ओंजळीच्या परडीत टाकले होते. हे असले आऊपण जिजाऊंनी आडव्या मळवटाबरोबर माथ्यावर घेतले होते. आणि हे असले बालपण शंभू बाळांचे बोट धरून त्यांना आपल्या संगती चालवित होते. शास्ताखानाने वेढा टाकलेला चाकणचा संग्रामदुर्ग आपले नाव सार्थकी लावीत चांगले 54 दिवस खानाशी भांडला. 55व्या दिवशी चाकणचे किल्लेदार फिरंगोजी हातातील फिरंग खाली ठेवून संग्रामदुर्ग सोडून राजगडाच्या वाटेला लागले. याच वेळी राजांचे दुखणे आता सरदारांच्या हातून निभत नाही म्हणून खासा आदिलशहाच खबर जमेतीनिशी विजापूरहून मराठी मुलखाच्या रोखाने कूच झाला. पुन्हा आक्रमण, पुन्हा घोडेधाड, टापांखाली पुन्हा मुलूकतोड. पण राजे राजगड सोडू शकत नव्हते. सईबाईंचे वर्षश्राद्ध तोंडावर आले होते. सईबाईंच्या आठवणीने बेचैन झालेल्या राजांनी वर्दी पाठवून शंभू बाळांना आपल्या महाली बोलावून घेतले. सईबाईंची सावळी मूर्ती मनात रेंगाळत असतानाच समोर उभ्या राहिलेल्या बाळराजांचे खांदे प्रेमभराने पकडीत राजे म्हणाले, बाळ शंभू, वेढा म्हणजे काय म्हणून तुम्ही आऊसाहेबांना विचारलत ते आम्ही सांगतो. जे सामने असलं की तोडता येत नाही आणि नजरेआड झालं तरी ते आपणाला तोडायला राजी होत नाही, त्याला वेढा म्हणतात बाळराजे. राजांचा आवाज सईबाईंच्या स्मरणाने भरला होता. डोळे बाळराजांच्या डोळ्यांतील काळ्याशार बाहुल्यात आपणाला हवे असलेले सावळेपण धुंडीत होते. बाळराजे मात्र आपल्या आबासाहेबांच्याकडे एक नजर बघत निर्धाराने म्हणाले, नाही आबासाहेब, आम्हास वेढा म्हणजे काय ते चांगलं कळलंय आता. किल्ल्याबाहेर पडणाऱ्या राजाला मारायला नंगी हत्यारे घेऊन धारकरी टपलेले असतात, त्यालाच वेढा म्हणतात आबासाहेब. हे ऐकताना राजे गलबलले. त्यांनी शंभू बाळांना झटकन उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांच्या पाठीवर हात फिरवताना राजांच्या मनात येऊन गेले, बाळराजे, वेढ्याचा मतलब कळून नाही भागत. त्याचा उपराळा करायची मखलाशी साधनं जमलं पाहिजे. कधी वेढ्यात सापडू नका. आम्ही तुमचे आबा आणि आऊ आहोत. रायाजी आणि अंतुजी गाडे या धाराऊच्या मुलग्यांचा आता शंभूराजांशी बरेच घसटीचा प्रेमा जुळला होता. बाळराजांची उमर जशी वाढीला लागली होती तशी त्यांची भोसलाई नजर आपोआपच तयार होत होती. नसलबाज अरबी घोड्याच्या ऐटबाज शिंगाराला वारेझोताचा कानोसा घेण्यासाठी कुणी कान टवकारायला शिकवावे लागत नाही. जिजाऊंचा महाल सोडला तर शंभू बाळांचा सारा समय अंतोजी रायाजीच्या संगतीत जात होता. शिलेखाना, कमलखाना, दफ्तरखाना, जासूदखाना, गडावरच्या 18 कारखान्यांचा कानूजुपता राजांनी कसा बसवला आहे हे शंभू बाळ रोजाण्याच्या फेरफटक्यात जवळून बघत होते. दर्जी महाल, चोबिना महाल, शेरी महाल, सौदागिरी महाल अशा गडावरच्या 12 महालांतील मुरब्बी लोकांचा रिवाज त्यांच्या नजरेखाली येत होता.
राज सदरेवर जिजाऊंच्या तर्फेला बसून गोद सभेने दिलेले कथल्यांचे न्याय निवाडे ते ऐकत होते. धाकले राज म्हणून लहान थोरांनी घातलेले अदब मुजरे रुजू करून घेत होते. धाकूटपण पंतोजी गुरुजीपेक्षा नजरेनेच उदंड शिकत असते. ज्यांच्या माथ्यावरचे छायेचे छत्र अजानपणी हटले जाते त्यांना परिस्थितीच उदंड शिकवीत असते. आणि ज्यांच्या पदरी मरण चिनावर टाकून दौडणाऱ्या राजांच्या पोटचा बच्चा होण्याचे फर्जनपण येते त्यांना अंगचे रक्तच उदंड शिकून जाते. दिवाळीच्या दिवल्यांनी राजगड उजळून टाकला. शास्ताखानाचा खासा सरदार कहारतलब खान उंबरखिंडीतून खजिन्यासह कोकणात उतरणार असल्याची खबर राजांना मिळाली. त्यांनी जिजाऊंचा व शंभूबाळांचा निरोप घेऊन राजगड सोडला. यावेळीच राजांचा सुभेदार तान्हाजी मालुसरे संगमेश्वरावर तळ टाकून होता. त्याच्या छावणीवर शृंगारपूरकर, सूर्यराव सुर्वे आणि पालवणकर जसवंतराव यांच्या जोड सैनीने रात्रीचा छापा घातला. ही खबर राजांना राजपुरात मिळाली. सुर्व्यांचा हिसाब पावता करण्यासाठी राजे हुजरातीच्या फौजेसह राजापुराहून शृंगारपूरच्या रोखाने परतले. त्यांच्या परतीच्या सैन्यात एक कसबी कलमबाज दाखल झाला होता. त्याचे नाव बाळाजी आवजे. राजे शृंगारपूरच्या पांढरीवर येऊन थडकले. गावातील सुर्व्यांच्या गडीतील अन्यायाचा गड्डा असलेले सिंहासन वगळले तर गाव मोठे राजस देखणे होते. झाडांचा अंग हिरवा गर्दावा आणि आंबरायांचा रसवंत डौल यांनी गावाभोवती फेर धरला होता. राजांचे खबरगीर चौटाप उधळीत शृंगारपुरात घुसले. त्यांनी खबर आणली की सूर्यराव सुर्वे डायाडोल होऊन घडी सोडून पळून गेला आहे. मात्र सुर्व्यांचा कारभारी दिवाण पिलाजीराव शिर्के मोठा तलवारबाज असून तो गडी लढवण्याच्या तयारीत आहे. माणूस इमानाचा आहे. राजांचे घोडदळ हर हर महादेव चा पाऊस पाडीत शृंगारपुरात घुसले. सुर्व्यांची घडी घेरली होती. कमरेची भवानी उपसून राजे सुर्व्यांच्या गडीत शिरले. गडीतले सुर्व्यांचे सगळे धारकरी मावळ्यांनी दस्त करून त्यांच्या मुसक्या अगोदरच आवळल्या होत्या. पायातील बागदार मोजडीचे सुर्व्यांचे भुंडे सिंहासन त्वेषाने ठोकरीत राजे म्हणाले, बेईमानदारांच्या मसनदी माती मोलाच्या असतात. ते दृश्य समोर पाहत असताना एका बळजोर कल्लेदार माणसाची छाती वर खाली होत होती. ते होते सुर्व्यांचे दिवाण पिलाजीराव शिर्के. दोरखंडांनी दस्त केलेल्या पिलाजीरावांना राजांच्या सामने पेश करीत तान्हाजी मालुसरे म्हणाले, हे बेईमानी धन्यांचं इमानी चाकर. शांत पावलाने पिलाजींच्याकडे जात राजांनी आपल्या हातांनी त्यांच्या काढण्या उतरल्या. राजे तानाजीला म्हणाले, चुकलात तानाजीराव. इमानी नजरेला धन्याच्या चालीची खोट कधीच दिसत नाही. दिसली तरी पटत नाही. म्हणूनच तर ते कुलवंत इमान असतात. मोकळे झालेले पिलाजीराव राजांच्या नजरेला निधड्या छातीने नजर भिडून म्हणाले, काढण्या कशापायी काढल्या? ज्या गादीला आम्ही मुजरं केलं तिला ठोकरून वर ही आमची नावाजणी कशापायी? त्या परीस घोड्याच्या टापाला जखडून आमच्याच गावात काढा की आमची धुळधिंड. पिलाजीरावांच्या खांद्यावर आपल्या डाव्या हाताचा तळवा चढवून कपाळावरचे शिवगंध आक्रशित राजे म्हणाले, पिलाजीराव तुम्हीही चुकलात. आम्ही पागेचा एवढा घोडा पोसला तो काही इमानदार माणसं त्याच्या टापांखाली रगडण्यासाठी नाही. इमानी जनावरांकडून इमानी माणसं रगडणाऱ्या राज्याची आनभाग आम्ही घेतली नाही. प्रसंग पडला तर आमच्या पागेचा घोडा इमानी माणसाच्या मांडेखालीच येईल. होईल ती मानहानी सोसायला मन बांधील झालेल्या पिलाजींना असले जिंगानी कुर्बान करून टाकावी असे बोल कधी ऐकायला मिळतील अशी अपेक्षाच नव्हती. घोटाळलेले पिलाजीराव राजांच्याकडे डोळे भरून बघत होते. त्यांच्या मनी चाललेली घालमेल राजांनी जाणली. त्यांच्या खांद्यावर तळहाताची एक थाप देऊन राजे म्हणाले, घाबरू नका पिलाजीराव. आम्ही तुम्हाला आमच्या चाकरीत दाखल होण्याची भीड घालणार नाही. तुमच्या नेक जात बर्तावावर आम्ही निहाल आहोत. पण सल्ला म्हणून मनची एक बात तुम्हाला जरूर बोलू. शिकल न लावलेलं हत्यार आणि मुजोर बेईमान धन्याची चाकरी सारखीच असते. दोन्हीचा असून सुद्धा काहीच हिसाब लागत नाही. सुर्व्यांची संगत करण्यापेक्षा शेतपोतावर जाऊन कुणबावा केला तरी तो गोमटाच आहे. तानाजीराव पिलाजींना बाईजत मोकळं करा. राजांनी आज्ञा करीत उजव्या हातातील भवानी म्यान केली. पिलाजीरावांचे कल्ले थरथरले.
झटकन वाकून राजांच्या मोजळ्यांना हात लावीत ते म्हणाले, राज, आजवर तुम्हाबद्दल लय ऐकून होतो. आज त्याचा पडताळा नजरेला आला. म्याहून पाय धरलं. तोडायचं असलं तर टाका तोडून. त्यांना वर उठवून गळा भेट देत राजे म्हणाले, पिलाजीराव, आमची जिंदगी तोडण्यासाठी नाही. हयातभर आम्ही माणसं जोडतच आलो. तोडणं सोपं असतं, जोडणंच मुश्किल आहे. पिलाजींनी राजांना आपल्या वाड्यावर पायधूळ झाडण्यासाठी विनवणीचे मागणे घातले. निवडक धारकरी घेऊन राजे पिलाजीरावांच्या वाड्यात आले. वाड्याच्या सदर चौकात 2 भावंडे खेळत होती. साऱ्यांना पाहून ती दबकली. राजांनी पिलाजींना विचारले, ही कुणाची घर शोभा पिलाजीराव? जी, ती माझीच हाईत. हे थोरलं गणोजीराव आणि ही धाकली राजेशबाई. समधी हिला राजाऊ म्हणतात. आम्ही जीव म्हणतो. पिलाजींनी आपल्या मुलांची नावे सांगितली. थोरला गणोजी तरतरीत दिसत होता, पण तोरेबाज उभा होता. राजाऊ मात्र मोठी राजस आणि चलाक दिसत होती. तिच्या डोळ्यात भीतीचा वारा सुद्धा नव्हता. त्याहून राजांना तिला बघता क्षणीच जाणवले की तिचा तोंडावा जिजाऊंच्या तोंडाव्याशी बराच जुळता आहे. पुढे जात राजांनी दोन्ही मुलांच्या खांद्यावर हात ठेवले. ते पिलाजींना म्हणाले, तुमच्या या जोडीने आम्हास आमच्या बछड्यांची याद दिली. पिलाजीरावांनी राजांची इतमामाने सरबराई केली. शृंगारपूर आणि प्रभानवल्लीचा सुभात्रंबक भास्करांना सांगून त्यांनी त्यांच्या दिमतीला पिलाजीराव शिर्के ठेवले. शृंगारपूर सोडण्यासाठी राजे गाव वेशीवर आले. वेशीच्या तर्फेला कसले तरी एक मंदिर होते. हे कसले देवस्थान? राजांनी निरोप द्यायला आलेल्या पिलाजींना विचारले. ते आमच्या कुलदेवताचं, भावेश्वरीचं हाय. पिलाजी म्हणाले, असं, चला दर्शन घेऊ. म्हणत राजे पाय उतार झाले. मंदिरात जाऊन त्यांनी भावेश्वरीचे दर्शन घेतले. बाहेर पडताना ते पिलाजींना म्हणाले, तुमच्या या कुलदैवताचा संबंध आमच्या जगदंबेशी असावा. ही मूर्ती जगदंबेसारखीच दिसते. शृंगारपूर सोडून राजांच्या घोडे तुकडीने धीम्या चालीची धावणी धरली. राजांच्या मनात 2 गोष्टी धावणी घेत होत्या. एक राजाऊ उर्फ जीव, दुसरी भावेश्वरी. राजे राजगडावर आले आणि मृगाने आपली झोड उठवली. गडावरच्या झाडी आवळण्यात आल्या. गड उतरंडीचा झाडझडोरा पानधारात नाहून निघू लागला. शंभू बाळांना संगती घेऊन राजे दप्तरखान्याचा जापता जातीनिशी नजरेखाली घालू लागले. लोहार मेटावर भाल्यांच्या इंगळांवर तावून निघणारी आणि घन ठोक्यांखाली घडणारी तलवारींची पाती आपल्या सडक बोटांच्या मुठीत पकडून तोलून पाहू लागले. वरून पाऊसधारा कोसळत होत्या. राजांच्या मनात एक विचाराचा पाणलोट घोंगावत होता. लाल महालात शिरलेला हिरवा सर्प शास्ता खान. आषाढ हटला. श्रावणाचे सरते दिवस आले. ऊन पाऊस एकमेकांच्या पाठलागावर पडले. वरून पावसाच्या तुरळक सरी खाली उतरत असतानाच राजगडाच्या पायथ्याजवळ उद ग अंबे उद च्या बेभान रोमांचक किलकारा आभाळाकडे वर चढत होत्या. रणहलग्यांवर लेजमानचे ताफे नाचत खेळी करत होते. टाळी चापाच्या काठ्या समळी घुमवीत होत्या. रणशिंगांच्या ललकाऱ्या पाऊस सरींवर काटा फुलवीत चित्कारत धावत होत्या. भंडाऱ्यांच्या मुठी उधळल्या जात होत्या. ऊर भक्तीच्या इरेसरीने भरून आले होते. उदेकार उसळत होते. उदे ग अंबे उद. मंबाजी नाईक भवानी जगदंबेची गंडकी शिळेची घडीव मूर्ती पालखीत स्थापून राजगडाच्या पाली दरवाजाकडे येत होते. बुतशिकनी करणाऱ्या औरंगजेबाच्या हिरव्या मुलखातून भगवती जगदंबेची मूर्ती मंबाजींनी मराठी मुलखात सिताब आणली होती. मराठी मुलखात अवतरणापूर्वीच सरहद्दीवर भवानी समोर बकरी पडली होती. रक्ताच्या पायघड्यांवरून जगदंबा स्त्रींच्या राज्यात प्रवेशली. मुरदाडांना मातीमोल करणारी, मर्दांच्या मनगटात निधडपणाचा चेवताव करणारी, जोशाला जय देणारी जयंती, कडव्या भक्तांना कृपाकडे बहाल करणारी भद्रकाली, महिषासुराचे मर्दन माजवलेली मत्त मर्दिनी, भंडासुराचे भजन केलेली भगवती भवानी, बिड्डालाला बुडवलेली बलशाली बिहाडिनी, न्यायी जगाला जागणारी जगवणारी जयंती जगज्जननी भवानी राजांच्या राज्यात उतरली. शंभू बाळांसह गड पायथ्याशी आलेले राजे पालखीला सामोरे आले. मंबाजींनी राजांचा आणि बाळराजांचा मळवट भंडाऱ्याने भरला. जगदंबेचे ते दोन्ही फर्जंद चालत पालखीजवळ आले.
ठाण झालेल्या पालखीतील शस्त्रसंभार उघारलेली, पायाखाली महिषासूर रगडणारी कृष्णवर्णाची वज्रलेपी मूर्ती डोळाभर बघताच राजांनी जगदंब जगदंब म्हणत हात जोडून डोळे मिटले. पुढे होत राजांनी आणि शंभूने जगदंबेच्या पायाला हात लावून तो मस्तकाला भिडवला. राजांनी देवभोळ्यांना इशारत करून आईंच्या पालखीला आपला रिवाजी खासा खांदा दिला. ते बघताच भोवतीचे उभे मावळजण भक्तिभावाने उसळून उठले. उद ग आंबे उद, हर हर महादेवचा मावळ्यांनी पाऊसच पाऊस पाडला. पालखी राजगड चढून आली. जिजाबाईंनी आणि राणीवशातील पुतळाबाई, सोयराबाई, काशीबाई अशा सर्व राण्यांनी जगदंबेची खना नारळानं ओटी भरली. शुभमुहूर्तावर पालखी प्रतापगडाकडे जाण्यासाठी वाजत गाजत राजगड उतरू लागली. जगदंबेची मिळेल तेवढी कृपा सोबत साधण्यासाठी राजे शंभू बाळांसह पालखीबरोबर गड माचीपर्यंत आले. गड उतरणारी पाठमोरी पालखी बघत असताना राजांना फार फार जाणवून गेले. ह्या मूर्तीचं दर्शन घ्यायला आज सईबाई पाहिजे होत्या. शंभू बाळांच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, ही जगदंबा साऱ्या जगाची आई, तुमची, आमची, साऱ्यांची. तिला हात जोडा बाळराजे. राजे आणि शंभू बाळ यांनी हात जोडून डोळे मिटले. गडमाचीवर उन्हात मिसळत श्रावणसरी ते दृश्य बघत होत्या. देवीच्या प्रतिष्ठापनेसाठी राजे कुटुंब कविलासह प्रतापगडावर आले. मुहूर्ताचे पात्र घुई घुई करीत घंगाळात डुबले आणि राजांनी जय जगदंब म्हणत आईच्या मूर्तीला हात लावले. मंदिराच्या सुगड गाभाऱ्यातील चौथऱ्यावर जगदंबेची उद ग अंबे उद च्या गजरात सुप्रतिष्ठापना झाली. मूर्तीसमोर मानाची बकरी पडली. प्रतापगड चैतन्य जोशात उजळून निघाला. जावळी आणि कोयना खोरीतील अवघा मावळा लोक जगदंबेच्या दर्शनासाठी गडावर लोटला होता. रात्री आईच्या गोंधळासाठी प्रतापगडाची सदर मावळ माणसांनी खचाखच दाटून गेली. सदर चौकात तांदळाचा चौक आखून जगदंबेच्या मानकरी भूत्यांनी त्यावर श्रीफळ ठेवले होते. पिळदार पगडी, घोळदार डौर आणि चुनीदार चोळणा असा पेहराव घातलेले गोंधळी मळवट भरून तयार झाले. कुणाच्या गळ्यात संबळ होता, कुणाच्या हातात चवंडक तुंतुन, डोक्यावर कंजेल घेतलेलं. टेंभी सदरेच्या कानड्या कोनड्यात फरफरत होतं. राजे सदर दाखल होण्याची सारे उत्सुकतेने वाट बघत होते. पदराचा काठ तर्जनीने सावरता धरीत प्रथम जिजाबाई सदरेवर आल्या. त्यांच्या पाठोपाठ राजे आणि शंभूबाळ सदर दाखल झाले. समोर उभे असलेले मावळे पगड्या उंचावून आश्चर्याने राजांच्याकडे आणि बाळराजांकडे बघू लागले. त्या दोघा पितापुत्रांनी जगदंबेच्या भूत्याचा वेश आज अंगावर धारण केला होता. ती रूपे मोठी गोमटी दिसत होती. त्यात राजे पण नव्हते, होते ते भाव वेडे भक्त पण. राजे बाळ शंभूंसह सदर बैठकीवर सुखावले. गोंधळ्यांचा म्होरक्या सदरे सामने आला. मुजरा घालून म्हणाला, आईचा मानाचा पोत पेटता करून आपण तो नाचवाय पाहिजे धनी, जशी जगदंबेची आज्ञा म्हणत राजे पायऱ्या उतरून चौकात आले. म्होरक्याने दिलेला 5 पेंडात घट्ट वळलेला भवानीचा पोत त्यांनी आपल्या हातात घेऊन तो मस्तकाला लावला. गोंधळ्याने बगलेतल्या बुधल्यातील करंजेल पोतावर सोडले. त्याच्या हातातील टेंभ्यावर धरून राजांनी जगदंबेचा पोत पेटता केला. गोंधळ्याने आपल्या हातातील काठी राजांच्या हातात दिली. तिच्या ठेक्यावर पोत उजव्या हातातून उजवीकडेच कसा नाचवायचा याची राजांना टिगळ दिली. संबळ तडतडत घुमू लागला. चवडक तुंतुण्याने साथ धरली. आई राजा उद उद म्हणत पायाखालच्या फरसबंदीवर डाव्या हातातील काठीचा ठेका धरून राजे जगज्जननीचा पोत नाचू लागले. पेटती ज्योत बघताना राजांचे डोळे कसल्या तरी दिव्य तेजाने पेटून उठले. डवराखालचे त्यांचे अंग सरसरत गरम झाले. त्या पोताच्या फरफरत्या ज्योतीतच त्यांना शामियान्यासकट हात पसरलेला अफजल खान दिसू लागला. राजांच्या बागदार नाकाच्या शेंड्यावर घामाचे थेंब तरारले. पाटकण्यातून पांढरी दोट घोडी सुसाट धावतायत असं त्यांना क्षणभर वाटलं. हे असंच काहीतरी ज्या क्षणी आम्ही खानाला फोडला त्या क्षणी आम्हास वाटलं होतं. या पेटत्या पोतासारखंच काहीतरी उसळतं पेटतं आमच्या या नसानसात दबा धरून आहे. क्षणात राजांना पोतात दिसणारा अफजल दूर हटला. त्यांच्या निमुळत्या डोळ्यातील ज्योती आणि फरफरता पोत एकजोट झाले.
विलक्षण तेजाने आता राजांचे डोळे चमकू लागले. ते बेभान झाले. आई राजा उद उद म्हणत मिटल्या डोळ्यांनी राजे काठीच्या ढेक्यावर हातातील पोत फराफर नाचवीत स्वतःभोवती बेभान फेऱ्या घेऊ लागले. सदर बैठकीवर बसलेल्या शंभूबाळांचा पाठकणा तो फरफरता पोत पाहताना आपोआपच ताट झाला. राजांच्या हातात थैथयत फरफरणाऱ्या पोताच्या प्रकाशरेषेवर त्यांची निर्भीड नजर एकटक जोडली गेली. आबांचे हे असले रूप काही त्यांना कधीच बघायला मिळाले नव्हते. पोत नाचून दमगीर झालेले राजे थांबले. आता त्यांच्या छातीवरचा डौर घामाने चिंब डबडबला होता. पोत धरला हात थरथरत होता. पोताच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात राजांच्या घामाने डवरलेले रूप नुकत्याच धुवून काढलेल्या शिवलिंगासारखे दिसत होते. कपाळावरचा घाम तर्जनीने निचरता करून राजांनी एकदा पोताकडे पाहिले. मग सदर बैठकीकडे नजर जोडून म्हणाले, बाळ शंभू असे चौकात या. शंभू बाळ बैठकीवरून उठून राजांच्या सामने चौकात आले. आपल्या हातातील पेटता पोत शंभूंच्या हातात देत राजे त्यांचा छोटेखानी खांदा हळुवार थोपटीत म्हणाले, तुम्हीही नाचवा आईचा पोत बाळराजे. आमच्यापेक्षा जोशानं. सारी सदर डोळे टवकारून बघू लागली. गोंधळानं पुन्हा करंजल देऊन बाळराजांच्या हातातील पोत ज्योत तवाना केला. राजांनी आपल्या हातातील काठी बाळराजांच्या हातात दिली आणि राजे सदर पायऱ्या चढून जिजाऊंच्या शेजारी बैठकीवर विसावले. शंभूंनी शेर नजरेने एकदा पोताच्या पेटत्या ज्योतीकडे बघितले. डाव्या हातातील काठी पायगतीच्या फरसबंदीवर आपटीत तो शिवबाळ गरजला. भवानी राजा उद उद आणि त्या बालरुद्राच्या हातातील 5 पेढी पेटता पोत फरफरत नाचू लागला. त्याला उजवीकडून उजवीकडे जायचे बंधन उरले नाही. सर्व बंध तोडून बाळराजे जोशाने मनाजोगा हातचा पोत नाचू लागले. मिटल्या जागत्या डोळ्यांनी स्वतःभोवती ठेक्यात गरगर फिरू लागले. त्यांच्या डोक्यावरची पगडी हिंदकळता हिंदकळता उडाली आणि फरसबंदीवर उतरली. केस मोकळे सुटलेले शंभू चौफेर थैथै नाचत पोत घुमू लागले. त्यांचे रसरशीत ओठ रोमांचक उदेकार घुमवीत होते. भवानी राजा उद उद फरफरणाऱ्या पोताचे कडे बाळराजांच्या भोवती गरगरू लागले. संबळवाल्याने संबळीच्या टाळी चापांच्या काठ्या चढीला लावल्या. बाळराजांचे ते बेभान रूप पाहून सदर बैठकीवर बसलेल्या जिजाऊंच्या हातांची बोटे नकळतच कानशिलाकडे चढली आणि कटाकट मोडली गेली. थरकून उठलेल्या सदरेवरच्या एका मावळ्याने नरड्याची घाटी फुलवीत किलकारी दिली, हर हर महादेव. भोवतीच्या साऱ्यांनीच ती उचलून धरली. किलकारीच्या त्या मोठ्या आवाजाने बाळराजे थांबले. त्यांचा पोत धरला हात थरथरू लागला. अंगावरचा डौर घामाने डबडबून निघाला होता. आपण आता खाली कोसळू असं त्यांना वाटू लागले. त्यांनी जिजाऊंच्याकडे मूक नजर दिली. जिजाऊ लगबगीने सदर पायऱ्या उतरून चौकात आल्या. त्यांनी बाळराजांचा पोत आपल्या हातात घेतला. क्षणभर त्याच्यावर नजर जोडून तो गोंधळाच्या हाती दिला. शंभूबाळांना सावरून धरीत जिजाऊ सदर बैठकीवर आल्या. शंभूबाळ थकल्या अंगाने राजांच्या उजव्या तर्फेला बसले. त्यांची मुद्रा अपार तेजाने कशी उजळून गेली होती. नकळतच राजांचा हात त्यांच्या पाठीवरच्या घामेजल्या डौरावरून फिरू लागला. गोंधळांचा म्होरक्या एक परडी हातात घेऊन सगळेजवळ राजांच्या सामने आला. परडीत कुंकू हळदीचा गुंतवा केलेला लाल पिवळा भंडारा होता. त्या भंडाऱ्यात माखून गेलेली 64 कवड्यांची माळ होती. गोंधळी कमरेत वाकून हातातील परडी पुढे करीत म्हणाला, हे आईचं वाण हाय धनी. आईचं भूतेपण घेतलं की ही परडी कुलदेवतेच्या देवाऱ्यात पुजायला लागती. नवरात्रात आईची परडी 5 घरं मागायला लागती. आम्ही आनंदानं जरूर मागू म्हणत राजांनी पुढे होत जगदंबेचे वाण स्वीकारले. गोंधळी मागे हटत मांडलेल्या तांदळाच्या चौकात आला. कानावर हात ठेवून संबळ तुंतुनेच्या तालावर त्याने गोंधळाचे नमन सुरू केले. नमन होताच गोंधळाने जगदंबेला बालेघाट पार करून गोंधळाला येण्यासाठी साकडे घालायला सुरुवात केली. गोंधळास आलेल्या आदिशक्ती जगदंबेचा महिमा वर्णन करताना गोंधळी पोत उजवासा नाचवीत भान हरपून गेला. तो महिमा जिजाऊ, राजे, शंभूबाळ आणि सदरेवरचा हरेक मावळा असे सर्वच कानभर ऐकू लागले. गडावर रात्र चढीला लागली. सदर चौकात भवानी कथा चढीला लागली.
राजांच्या बरोबर सदरेवर बसलेल्या साऱ्या मावळ्यांना कळून चुकलेलं भूतेपण पुन्हा एकदा उजाळा घेऊन उठले की आई जगदंबेसमोर रात्री गोंधळ घालणं पडतं आणि गनिमांच्या मुलखात दिवस रात्र गोंधळ माजवणं पडतं. सगळ्या मराठमनाला जाणवून जाणारी एक दुर्घटना त्यावेळी घडली आणि हिकमती सरनोबत मानकोजी दहातोंडे यांनी शिवापुरात आपला देह ठेवला. स्वराज्यातील एक पराक्रमलाल इमानी माणिक हरपले. राजांनी आपल्या कारभार व्यवस्थेत थोडा बदल केला. अधिकाराची घालमेल करणाऱ्या शामराव रांझेकरांचे पेशवेपद काढून ती जिम्मेदारी त्यांनी नरहरी आनंदरावांच्यावर सोपवली. वाकेनविसीची वस्त्रे अण्णाजी दत्तांना बहाल केली. राजांच्या कबिलात मात्र आणखी एक चोळी बांगडीचा मानकरी आला. सकवारबाई राणेसाहेबांना कन्यारत्न झाले. तिचे नाव कमळाबाई ठेवण्यात आले. नवरात्राचा सोनसुगीचा हंगाम आला. खांडेनवमीला पुजल्या हत्यारांसमोर बकऱ्यांचे खांडे पडले. विजयादशमीची पहाट उगवतीची कूस फोडून गडदाखल होऊ लागली. राजांनी आणि शंभूबाळांनी खासे महालाच्या हमामखान्यात पहाट स्नान आटोपले. अंगावर जगदंबेच्या भूतेपणाची वस्त्रे पेहरून मस्तकावर डौलदार पगड्या चढवल्या. आबा आणि फर्जंद शंभू जिजाबाईंच्या महालात त्यांच्या दर्शनासाठी आले. दोघांनी जिजाऊंच्या पायावरची सोनधूळ मस्तकी घेतली. राजे प्रसन्नपणे म्हणाले, आऊसाहेब, आज आम्ही गडावरच्या 5 उंबरठ्यांसमोर आईची परडी मागणार आहोत. आशीर्वाद द्यावा. कुणाकुणाच्या उंबरठ्याचं दर्शन आम्ही करावं त्याचा सल्ला सांगावा. राजे, जे पोक्त कदीम असतील त्यांच्या समोर आईच्या भूतेपणाचे हात पसरा. थोरांचे पहाट दर्शन कार्य लावणारं असतं, जिजाबाई म्हणाल्या. जिजाबाईंचा आशीर्वाद घेऊन राजे शंभूंसह महालाबाहेर पडले. आज राजांच्या संगती सरंजाम म्हणून कोणीच नव्हते. जगदंबेच्या वाटेवर कसला सरंजाम? ही वाट फक्त भोसल्यांची होती. एक तळपता भोसला दुसऱ्या उगवत्या भोसल्याला घेऊन चालला. एक धावती पिढी दुसऱ्या चालत्या पिढीला घेऊन चालली जगदंबेची परडी मागण्यासाठी. दोघांच्या हातातील परड्यात हळदी कुंकवाचा दिलजमाव केलेला भंडारा होता. गळ्यात कवड्यांच्या माळा होत्या. राजांचे ते रूप कैलास पर्वतावरच्या जीवनविरक्त शिवासारखे दिसत होते. राजांचे ते रूप कैलास पर्वतावरच्या जीवनविरक्त शिवासारखे दिसत होते. लाखो होणांची सोनरास ज्याच्या जामदार खाण्यात दास्तानी पडली होती तो शिवराज आज योगीराज झाला होता. उमद्या अरबी घोड्यावरून धावणी घेणारा, सुवर्णमंडित पालखीतून गड चढी करणारा तो सह्याद्रीचा कुबेर. मावळी गोप गोपाळांच्या रांगड मनावर राज्य करणारा तो भोसले कुळीचा यादवराज. जगदंबेचे भूतेपण मिरवत पायी चालला होता. त्याच्याबरोबर त्याच्या अग्निवंत रक्ताचा वसा सांगणारा त्याचा फर्जंद शंभू चालला होता. उगवतीच्या सूर्याला विशाल आकाश संगती घेऊन चालते करते तसे ते दृश्य होते. हरेक भोसला जगदंबेचा जन्मानेच नामजात भूत्या असतो. हातात उदराची परडी देऊन ती त्याला जन्मरूपी 84 लक्ष दाराधारान फिरवते. एका हातात परडी आणि दुसऱ्या हातात पट्टा देऊनच भवानी त्याला जन्माला घालते. ही परडी मागितली की अंबा ती इमानी चाकरांच्या प्रसादाने शिगोशिग भरून देते. मरण गाठीशी बांधणारे आपल्या वाहनाच्या वाघासारखे बेडर काळीस देते. भोसल्याने भूत्या म्हणून भवानीची परडी मागण्यात कसले शर्मिंदेपण. राजगडावरच्या झाडापेडांवरच्या पक्षी लोकांचा जमाव किलबिलत जागा होऊन आभाळात झेपा घेऊ लागला. पहाट वाऱ्यावर नौबतीची दुडदुड स्वार झाली. बालेकिल्ल्याच्या तर्फेला असलेल्या सोनोपंत डबिरांच्या वाड्यासमोर सडा समार्जित अंगणात श्रींच्या राज्याचा आनभाग बांधील श्रीमंत योगी आपल्या बच्च्यासह उभा ठाकला. परडी सावरून राजांनी उदेकार केला. आईचा आऊ दे. शंभूबाळांनी तो उचलून धरला. भवानीचा आऊ दे. डबिरांच्या वाड्यावरच्या देवडीवाल्याने धावत जाऊन खासे राजे बाळराजांच्या सह आल्याची वर्दी सोनोपंतांना दिली. पंत लगबगीने वाड्याच्या हमचौकात आले. सामने राजांना बघून ते गडबडून गेले. अदब मुजरा घालून ते खाल गर्दनीने कसे तरी म्हणाले, आज्ञा झाली असती तर सेवक सदरेवर रुजू झाला असता. राजांनी आत यावं. नाही पंत, आम्ही आज या क्षणी राजे नाही, आईचे भक्त म्हणून तुमच्या जाणत्या उंबरठ्यासमोर परडी मागायला आलेले भूते आहोत. आजची मर्यादा उंबरठ्यापर्यंतच. शिधा वाडा. राजांनी एक हात शंभूंच्या खांद्यावर ठेवून
दुसऱ्या हाताने परडी पुढे केली. शंभूंनी आपल्या दोन्ही हातांतील परडी पुढे सरशी केली. सोनोपंतांचे मन ते बोल ऐकून भरून आले. त्यांनी पायगतीची नजर उठून राजांच्यावर जोडली. समोरचे थोर शिवपण आणि धाकुटे शंभूपण बघताना त्यांच्या उतार डोळ्यात पानकळा तरळली. पंतांना क्षणभर वाटले तडक समोर जावे आणि राजांच्या अनवाणी पायाची सडक रक्त जागती सतेज बोटे त्यावर मस्तक ठेवून डोळ्यातील पानकळ्याने साप साप धुवून काढावीत. पंतांनी वाड्यात जाऊन तांदूळ भरले, तबक आणले. ते दगडी उंबरठ्यावर ठेवून एक ओंजळ भरून घेतली. राजांच्या शांत मुद्रेकडे, तलवारीच्या पात्यासारख्या बागदार नाकाकडे भरल्या नजरेने पाहत सोनोपंतांनी ओंजळ राजांच्या हातातील परडीत उतरवली. उगवतीला सूर्योदय झाला होता. आभाळ तळपत्या सूर्याच्या ओंजळीने सोनकिरणांचे वाण मावळ मुलखाच्या परडीत घालू लागले होते. पंतांनी वाकून शंभू बाळांची परडी ओंजळीने भरली. त्यांच्या मळवटावर परडीतील भंडाऱ्यांची बोटे पुसत बाळराजे म्हणाले, भवानी आईचा उद. राजे आणि शंभूबाळ सोनोपंतांच्या वाड्याच्या अंगणातून परतले. त्या दोन भक्तांना पाठमोरे बघताना पंतांचे डोळे एवढे भरून आले की त्यांना त्यांच्या आकृती दिसतच नव्हत्या. दिसत होता तो फक्त गड उजळणारा प्रकाश. नेताजीराव पालकर, मोरोपंत, येसाजी कंक, अण्णाजी दत्तो अशा आणखी 4 जाणत्यांच्या वाड्यासमोर परडी मागून राजे आपल्या खाजगीच्या महालाकडे परतत होते. त्यांना शंभू बाळांसह भूताच्या वेशात परतताना पाहून उन्हात उजळून निघालेला राजगडाला ऐडदार फेर भरलेली गडमाची स्वतःलाच म्हणत होती, आदिशक्तीचे हे कौतुक बघायला आज सईबाई पाहिजे होत्या. ऊन तापीचे दिवस आले. राजे वर्धनगडाकडे जायला निघाले. मासाहेब आणि शंभू बाळांचा निरोप घेऊन त्यांनी राजगड सोडला. शंभू बाळांना आता घोड्याचा लळा लागला होता. रायाजी आणि अंतोजी गाडे बाळराजांना स्वतः संगती घोड्याच्या पाठीवर घेऊन रपेटीचा सराव होण्यासाठी त्यांची मान तयार करून घेत होते. मोहम्मद सैस हा घोडेपारखी अरब त्यांना घोड्याच्या लगबीची पछाण करून देत होता. कायदे केव्हा आखडावेत, केव्हा ढिले टाकावेत त्याची जानकारी देत होता. राजांची कृष्णा, कबुतरी, तुरंग, विश्वास, बिजली ही घोडी शंभूबाळ आपल्या हातांनी कायदे उडीत खेचून नेऊन ती पागेत ठाण करू लागले. घोडा हे जनावर बाळराजांना प्यारे झाले. त्याच्या रंगचमक खुब्याजवळ थाप मारताच त्याच्या सतेज कातड्याची होणारी थरथर पाहून बाळराजांचे बालमन थरकून उठू लागले. वाऱ्याच्या झकमकी बरोबर कान टवकारणारा घोडा स्वाराने टाच भरताच आघाडीचे दोन्ही खूर उंच उठून अंगभर खिंकाळणारा घोडा गड उतार होताना सावध चालीने जपून एक एक खूर उचलून तोल सावरणारा चतुर घोडा, मान तिरकस वाकडी करून खाली घालत चौपाट सुसाट धावणी धरणारा घोडा, पागेत ठाण बंद असताना डोळे मिटून चंदी चगळत ध्यान करणारा घोडा, अशी घोड्यांची कितीतरी रूपे शंभू बाळांच्या राजमनावर टांगसाडीतल्या सोनेरी होणावर उमटणाऱ्या मुद्रेसारखी खोल रुजून बसली. गोमाजी बाबा पानसंबळ, धाकल्या राजांना तलवारीची मूठ कशी पेलावी, हाती पट्टा कसा चढवावा, भाला फेकीचा धावता मोहरा अचूक कसा साधावा, पट्ट्याचा चौक फिरताना ढाल आडवी टाकून वार कसा तटकावा, विट्याचे पाते दूर फेकून लगीतच पुन्हा मागे कसे घ्यावे, यांची जुजबीतीगळ देऊ लागले. जिजाऊ आपल्या बाळराजांना रामायण महाभारतातील भुजबळ निधडा असामींच्या कथा सांगू लागल्या. बाळराजांच्या चौकस सवालांना माय भरले जाप देऊन त्यांचे समाधान करू लागल्या. चक्रव्यूहात एकाकी लढत खेळणारा अभिमन्यू उमर कवडी असता कमजोर कंसाच्या छातीवर मान ठोकून बसणारा श्रीकृष्ण, बकासुराची पाठ तिंबून त्याला ताराज करणार हत्तीजोड ताकदीचा भीम, मत्स्यभेद करणारा धनुर्धारी अर्जुन, धरतीने फितवा करून फसवलेले रथचक्र उठवण्याच्या खटपटीत असलेला कर्ण, पंख तुटेपर्यंत रावणाशी झुंज घेणारा इमानबंद जटायू, पादुकांचा प्रसाद घेऊन रामचंद्रांकडून परतलेला भरत, कैकेयीच्या कारस्थानी मनसुब्याने अयोध्येच्या मुलखाला परागंदा झालेला राम, लक्ष्मण, सीता या साऱ्या असामी बाळ शंभूंच्या मनाच्या सदरेवर दाखल होत होत्या. थंडीचे दिवस सरतीला लागले. राजे मोहिमेवरून राजगडावर येत असल्याची वर्दी आली.
पेन भागात मिऱ्या डोंगराजवळ राजांची आणि शास्ताखानाचा सरदार नामदार खान यांची गाठ पडली होती. लढाईच्या चकमकीत राजांचे कृष्णाजी बाबाजी हे सुभेदार कामी आले. वाघोजी तुपे जाया झाले होते. त्यांचा विचार मनात घोळत असतानाच राजे राजगडावर आले आणि याच दरम्यान बरेच दिवस मनात घोळत असलेली एक पुराणी ख्वाहिश औरंगजेबाने दिल्लीत बसून पुरी करून घेतली. ग्वालेरच्या अदबखान्यात असलेल्या आपल्या कैदी भावाला मुरादला मुल्ला मौलवींच्याकडून खुनी ठरवून त्याला कुराणे शरीफच्या कौलाने सजाए मौत बहाल केली. तुरुंगात खितपत पडलेल्या मुरादला 2 जल्लादांनी साखळ दंडासकट बाहेर काढला. त्याच्यावर मौलवींनी अहमदाबादच्या अली नकी या इस्लामी बंद्यांचा खून लादला होता. दिल्लीचा बादशाह होण्यासाठी गुजरात सुभा सोडून औरंगजेबाला सामील झालेला मुराद खुनी म्हणून ग्वालेरच्या रयतेला साखळ दंडासह दाखवण्यात आला. मयूर सिंहासनाचे स्वप्न पाहण्याचा मूर्खपणा करणाऱ्या मुरादला ग्वालेरच्या कत्तलीच्या चबुतऱ्यावर चढवण्यात आले. बकरी ईदचे बकरे जेवढ्या जाहीर शांतपणाने तोडण्यात येते तेवढ्या थंडपणाने औरंगजेबाच्या जल्लादांनी मुरादाची गर्दन ग्वालेरच्या भर चौकात धडा वेगळी केली. शेजादा मुरादचे प्रेत बागींच्या म्हणजे बंडखोरांच्या कब्रस्तानात दफन करण्यात आले. दाराला पूर्वीच दफा करण्यात आले होते. आता मुरादला मारण्यात आले. पण या नाचीज बाबींचा परिणाम अबुल मुझफ्फर मुहिद्दीन मुहम्मद औरंगजेब बहादूर आलमगीर पातशहा गाझी ही किताबत लावणाऱ्या औरंगजेबाच्या खाजगी जिंदगीवर व्हायचे काहीच कारण नव्हते. मुरादला कत्ल केल्यापासून 3 महिन्यांच्या आतच त्याने आपला बच्चा मुहम्मद अकबर याचा औरंगाबादेत शाही थाटात दावत घालून सुंटा साजरा केला. औरंग म्हणजे सिंहासन, जेब म्हणजे त्याची शोभा वाढवणारा हेच खरं. आपल्या नावाचा असा और मतलब फक्त औरंगजेबाच्या खानदानी शाही रक्तालाच सुचणारा होता. शिवाजी सारखे काफर सिंहासनाला गादी म्हणत होते. त्या गादीची शोभा वाढवणाऱ्या गुणाला इमान म्हणत होते. असला गावंढळ मतलब औरंगजेबाला मात्र मुळीच मान्य नव्हता. राजगडावर कद्रेच्या सदरेसाठी मोरोपंत, अण्णाजी दत्तो, निळ सोनदेव, नेताजीराव, येसाजी अशी मंडळी जमली होती. सदर बैठकीवर राजे, जिजाऊ आणि शंभू सुखावले. राजांनी हाताने इशारत करतात सारी मंडळी बिछायतीवर बसली. भंडारा उधळून राजांनी मनसुबा खुला केला. आमच्या कारभाराच्या कानूजाप्त्यात काही फेर करणे आहे. ही सदर आम्ही त्या कारणे बोलावली. शास्ता खान पुण्यात तळ टाकून दौलतीच्या उरावर असता कारभाराचा गाडा हर बाबीत सावध हुशार असणे हिसाबी आहे. आम्ही ज्या ज्या असामींचा कसकानुसा मनी धरला आहे त्यांचा मरातब करून त्यांना सल्ला म्हणून मनची बात बोलू. हे राज्य श्रींचे, आम्ही श्रींचे भूते म्हणून एका हाती पोत आणि दुसऱ्या हाती पट्टा घेतला आहे. जे अंगेजनीने अवघियांच्या पाठबळावर आम्ही पैदा केले ते आबादान करून त्याहून अधिक राज्याचा घेर कैसा वाढेल याची चिंता साऱ्यांनी करणे आहे. ज्यांचा आम्ही आज मरातब करतो आहोत त्यांनी बरे ध्यानी धरावे की पाठीवर मायेची थाप भरली तर धावणीचे मुके जनावर सुद्धा इमानाची स्वारी संगत देते. मायेचा एक बोल दिला तर आमचा मावळा उभं काळीच पायावर टाकण्यास रजामंद होतो. नवे राज्य उभे करणे कठीण, त्याहून जतन करणे महाकठीण आणि वाढीला लावणे महामुश्किलच. हे देवाधर्माचे राज्य साऱ्यांनी तोलून धरले पाहिजे. या राज्यासाठी जे कामी आले त्यांची याद जागती ठेवून त्यासाठी हिमतीने कष्ट केली पाहिजे. हाती सत्ता आली की माणूस बिघडणे बघतो, अधिक सत्ता आली की माणूस अधिक बिघडण्याचा खतरा असतो. अधिकार हे बंधन घालणाऱ्या लगामासारखे असते. त्याचा कोणाही अश्रापांच्या पाठीवर ओढण्याचा कोरडा होणे वाजवी नाही. आम्ही तुमचे गुण पारखतो आहोत. तुम्ही आमच्या मावळ लोकांचे गुण पारखले पाहिजेत. लहान थोर साऱ्यांनाच हातजोड देऊन बसत्यास उठता, उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे. अवघियास कार्य लावून जाणते राजकारण उभे केले पाहिजे. आबासाहेबांचे हे सारे बोल शंभूराजे एकचित्त होऊन ऐकत होते, मनी साठवीत होते. राजे बोलता बोलता उभे राहिले. त्यांनी आपल्या खासगीच्या कारभारावर नजर जोडून इशारत केली. एक मोठे तबक घेतलेल्या हुजऱ्यासह कारभारी राजांच्या तर्फेला पेश झाला.
मोरोपंत पिंगळ्यांच्यावर नजरेचा मोहरा धरून राजे बोलले, मोरोपंत सदरे सामने या. मोरोपंत लगबगीने उठले. उपरणे सावरीत ते राजांच्या समोर आले. मुजरा घालून हात बांधीत खाल गर्दनीने अदबीत राजांच्या समोर उभे राहिले. राजांनी हुजऱ्याच्या हातातील तबकातले जरीच्या नकसदार काठाचे सफेद उपरणे उचलले. मोरोपंतांच्या खांद्यावर ते चढून सदरेकडे बघत राजे म्हणाले, आजपासून मोरेश्वर निळकंठ पिंगळे श्रींच्या राज्याचे पेशवे. आम्ही राज्यावर चालून येणारा गनिम आमच्या डोळ्यांनी पारखू आणि त्यास नतीजा देऊ. राज्यातील कारभार पंतांच्या जागरूक डोळ्यांनी बघू. मोरोपंत गहिवरून गेले. त्यांनी वाकून राजांच्या पायांना हात लावून तो आपल्या मस्तकाला टेकवला. त्यांना खांद्याला धरून वर उठवीत राजांनी त्याच्या छातीला छाती भिडवीत त्याची ऊर भेट घेतली. पंतांनी जिजाऊंना आणि शंभू बाळांना मुजरा घातला. मोरोपंतांची मुजुमदारी राजांनी निळो सोमदेवांना दिली. अण्णाजी दत्तो प्रभुनीकर यांना सुरनिसीची वस्त्रे बहाल केली. पंडितराव हे धर्मशास्त्र जाणणाऱ्या विद्वानासाठी नवे पद निर्माण करून ते रघुनाथ भट्ट यांना दिले. कद्रेची ही सदर उठण्यापूर्वी राजांनी नेताजी पालकरांना सुपे भागात धामधूम घालणाऱ्या नामदार खानाचा बंदोबस्त करण्याची कामगिरी जोडून दिली. सदर उठली. शास्ता खानास कोण हुन्नराने शास्त द्यावी याचा विचार मनाशी झुंजवीत राजे आपल्या महालाकडे निघून गेले. जिजाऊंच्या संगती चालणारे शंभूराजे मात्र एकाच बाबीला मनात घोळवीत होते. आबासाहेब केवढे साजरे बोलतात. बसत्यास उठता, उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे. हुकुमाप्रमाणे नेताजीराव फौजबंद होऊन सुप्याजवळ नामदार खाण्याच्या फौजेवर तुटून पडले. हातघाईची चकमक उडाली. जोरावर असलेल्या खानाबरोबर नेताजींच्या शिबंदीचा निभाव लागला नाही. या चकमकीत खासे नेताजीच वर्मी जखमी झाले. त्यांनी माघार घेतली. नामदार खान आणि सरफराज खान नेताजींच्या पाठलागावर पडले, पण त्यांना हुल भरून नेताजी राजगडाच्या वाटेला लागले. जाया झालेले नेताजी राजगडावर आले. राजांनी स्वतः त्यांच्या जखमा जातीने पाहिल्या. तबिबांना नेताजींच्या जखमा औषधी भरून आवळण्यास सांगून राजांनी नेताजींना विश्रांतीचा सल्ला दिला. खुद्द सरनोबतच जाया झाल्यामुळे राजांचे हात आखडले. त्यातच पावसाला सुरुवात झाली. वेळावलेले आकाश मावळांवर कोसळू लागले. राजगडावरच्या खासे महालांच्या छपरावरून पागोळ्या पाघळू लागल्या. लाल ओहो गड उतरू लागले. राजांनी या पावसाळ्यात वाकेनविसीची वस्त्र गंगाजी मंगाजी यांना बहाल केली. पुरे 5 महिने धुडगूस घालून पावसाळा पळाला. 12 मावळातून खबरा येऊ लागल्या. नामदार खानाने पुन्हा उचल खाल्ली होती. तो टप्प्यात येतील ती गावठानं तसनस करीत चालला होता. रोहिड खोऱ्यातून कान्होजी जेध्यांचे चिरंजीव बाजी जेधे यांचे खानाच्या मुलूकमारीचे बैजवार वर्णन करणारे पत्र आले. त्याला उत्तर पाठवण्यासाठी राजे सदरेवर बसले होते. त्यांच्या शेजारी जिजाऊ आणि शंभू बसले होते. बाळाजी आवजी हे चिटणीस राजांच्या तोंडून फुलणाऱ्या मजकुराची फुले लेखणीने कागदावर रचित होते. राजे एक सुरात मजकूर सांगू लागले. बनाम सर्जाराऊ जेधे देशमुख, तपे रोहिड खोरे प्रति राजश्री शिवाजी राजे. मोगल प्रस्तुत तुमच्या तपियात धावणीस येताती म्हणून जासुदांनी समाचार आणला आहे. तरी तुम्ही तमाम आपले तपियात गावाचा गाव ताकिदी करून माणसे लेकरवाळे समेत तमाम रयती लोकांशी घाटाखाली बाका जागा असेल तेथे पाठवणे. जेथे गनिमाचा आजार पोहोचे ना ऐसा जागीयास पाठवणे. गनिम दुरून नजरेस पडताच त्याच्या धावणीची वाट चुकून पळून जाणे. बाळाजी आवजींनी पत्र पुरे केले. राजांचा दस्तूर घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केले. पत्र थैलीत घालून तिचा फासबंद आवळला. राजांच्या तोंडून पत्राचा मजकूर ऐकताना एका बोलाचे चांगले शिक्कामोर्तब शंभूबाळांच्या मनावर पक्के झाले होते. गनिम दुरून नजरेस पडताच त्याच्या धावणीची वाट चुकवून पळून जाणे. सर्जेराव जेध्यांना रयतेच्या सुरक्षिततेसाठी पलोनी जाण्याचा सल्ला जरी राजांनी दिला तरी स्वतःसाठी मात्र शास्ताखानाच्या पुण्याच्या 1.25 लाखी सैतानी गोटात घुसून जाण्याचा बेत निवडला. आता घुसणेच भाग होते पण सोपे नव्हते. राजे रात्रंदिवस त्याचाच विचार करीत होते. हुताशनी पौर्णिमेची रात्र राजगडावर थाळ्या एवढा अंग फुलता चंद्र घेऊन उभी राहिली.
होळीच्या मानकऱ्याने कानंद खोरीत फिरून एनाचे चखोट उंच झाड तोडून ते गडावर आणले. त्याची होळी आंब्याच्या डहाळ्यांनी सजून ती होळी चौकात उभी केली. घरट्या घरट्यात पोळीवर ताव मारलेले मावळे पगड्यांवर चांदणे घेत होळी चौकात जमाव करू लागले. पुनवेच्या फुलत्या चांदण्यात हलग्यांची कातडी तडतडत फुलू लागली. चौकात जळाऊ लाकडांचा भला थोरला हुडवा रचला होता. खासे राजे चौकात येऊन त्या हुडव्याला जळता चूड लावून होळी पेटती करणार होते. राजे खासा पेहराव करून फर्जत शंभूसह जिजाऊंच्या महालात आले. जिजाऊंची पायधूळ घेऊन राजे बाले किल्ल्यावरच्या होळी चौकाकडे चालले. त्यांच्या तर्फेने बाळाजी आणि चिमणाजी नरेकर, मोरोपंत, नेताजी, फिरंगोजी, एसाजी, केदारजी जेधे, सिदोजी थोपटे अशी मंडळी चालली. शंभूबाळांचा हात राजांनी आपल्या डाव्या हातात धरला होता. तांबूल विड्याच्या पानावर पाठभर चुन्याची शिकल चढावी तसे गड माथ्यावर दाट चांदणे पसरले होते. त्या चंदेरी पाय घडीवरून सोन्याच्या 2 घडीव मूर्ती चालाव्यात तसे राजे आणि शंभू चालले होते. सरंजामासह राजे होळी चौकात आले. हलग्यांची थरकती तडतड खामोश झाली. मावळ्यांचा चंदेरी गलका थांबला. राजांनी हातात पेटता चूड घेऊन क्षणभर नजर जोडली. त्या नजरेने तो पेटता चूड अधिकच धगधगला. जय जगदंब म्हणत हातचा चूड राजांनी होळीच्या रचलेल्या लाकडी हुडव्याला भिडवला. मावळ्यांनी हर हर महादेवच्या किलकाऱ्यांनीच होळीच होळी उभी केली. हुडवा पेटता झाला. तोंडाच्या हलग्यावर पालथ्या मनगटांच्या टिपऱ्या पडून चढ्या आवाजीत घुमल्या. खाशांसाठी उभारलेल्या चौथऱ्याच्या बैठकीवर राजे शंभूसह विसावले. होळीच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात माथ्यावर ढळणाऱ्या चांदण्यांच्या अस्मानी चौरीमुळे ती 2 रूपे इंद्रपुरीच्या दरबारातील मानकऱ्यांसारखी दिसत होती. पेटत्या हुडव्यात नारळाची मानकारी फळे फेकली गेली. पुरते जळण्यापूर्वी ते नारळ होळीच्या रसरस्त्या निखाऱ्यातून अल्लाद बाहेर काढण्यासाठी धाडसी जवान मावळ्यांनी होळीभोवती रिंगण धरले. एक एकटा मावळा थेट धगीजवळ जात बेधडक फुलल्या निखाऱ्यात हात घालू लागला. नारळ काही हाताशी येत नव्हता. घातल्या हातावरचे राकट केस मात्र राख होऊन धगीत मिसळत होते. होळी कुणाला जवळ घ्यायला तयार नव्हती. लाकडाच्या गाठी पेटता पेटता फटकन ठणकत मध्येच फुटत होत्या. होळी आणि मावळे इरसरीला पडले होते. होळी आपल्या उदरातील दान द्यायला तयार नव्हती. मावळे तिच्या निखाऱ्यांच्या आग पेटत्या गोटाला खंती लावून ते बाहेर काढण्यासाठी हट्टाला पेटले होते. झेपावलेल्या एका सर्जा मावळ्याच्या हाताला निखाऱ्यातला नारळ एकदाचा लागला. नरड्याची घाटी फुलून जय भवानी गरजत त्याने होळीच्या उसळत्या आगज्वाळे एवढी बेभान उंच उसळी घेतली. पाय भुईवर टेकताच हातातला नारळ दणकन भुईवर आपटत त्याने त्याच्या ठिकऱ्याच ठिकऱ्या उडवल्या. त्याचा तळवा नारळाच्या तापल्या करवंटीने पोळून निघाला होता. पण उराट पेटते काळीच असणारे पोळत्या तळव्याचा हिसाब धरीत नसतात. वा रे वाघा, भले रे माझ्या भातदरा म्हणत भोवतीच्या मावळ्यांनी त्याला उचलून थेट खांद्यावरच घेतले. इतर होळकरांनी चौफेर उधळलेला चटका देणाऱ्या खोबऱ्या खंडांचा प्रसाद झोंबी खेळून हा हा म्हणता मठ्ठही केला. सिदोजीरावांनी त्या मावळ्याला राजांच्या सामने अभिमानाने पेश केले. बैठकीवर उठून राजांनी त्याचे खांदे थोपटले. त्याच्या हातात होळीच्या मानाचे सोनकडे भरले. सोन्याच्या हातांनी सोन्याचे कडे भर चौकात भरून घेताना त्या मावळ्याला जीवाचे सोने झाल्यासारखे वाटले. हुताशनीचा चंद्र पेटती होळी बघत चढतीला लागला. राजे सुख होण्यासाठी होळी चौकातून शंभूंसह आपल्या महालाकडे परतू लागले. जाम्यावर कंठाचा लाल गोंडा रुळणाऱ्या त्यांच्या जिम्मेदार पाठीवर पांढरदोट चांदणे पसरले होते. मात्र राजांच्या मनात विचारांचा हुडवा पेटला होता. ते मनसुबा बांधित होते. गनिमाची होळी पेटून त्याच्या गोटाच्या आग भरल्या निखाऱ्यातून यशाचा नारळ अल्लाद बाहेर काढायचा असेल तर आता रिंगणात उतरलेच पाहिजे. जळत्या निखाऱ्यात हात घातलाच पाहिजे. त्यांचा हात धरून चालता चालताच शंभूबाळांनी त्यांना विचारले, आबा तुम्ही काढाल होळीच्या जळत्या हुडव्यातला नारळ? राजे हसले. टोप डुलवीत स्वतःशीच बोलल्यासारखे पुटपुटले, कोशिश करू. रामनवमी आली. पहाट स्नान केलेले बाळराजे धाराऊसह जिजाऊंचे पायदर्शन करून राणीवशातील साऱ्या आऊसाहेबांना मुजरा करायला चालले. धाराऊ बरोबर ते सोयराबाईंच्या महाली आले.
पुढे होऊन झटकन वाकून बाळराजांनी सोयराबाईंच्या पायांना उजव्या हाताची बोटे लावून ती पुन्हा आपल्या कपाळाला भिडवली. त्यांना खांदे धरून वर उठवीत सोयराबाई धाराऊकडे बघत म्हणाल्या, केवढी अदब. खरंच बाळराजांचं नाव रामराजे ठेवायला पाहिजे होतं. मंचकावर बसून सोयराबाईंच्या हातून केशर दुधाचा पेला घेताना बाळराजांना जाणून गेला तो सोयराबाईंचा सतेज केतकी वर्ण. ते मनोमन आपल्या मासाहेबांची सईबाईंची मुद्रा उभी करू लागले, पण ती नीटपणे त्यांना काही उभी करता येईना. फक्त एक धूसर सावळेपण नजरेसमोर येत होते. खरोखर कशा दिसत होत्या आमच्या मासाहेब, असा विचार करीत त्यांनी दुधाचा पेला आपल्या रक्त सतेज ओठांना लावला. त्यांना दूध पिताना पाहून धाराऊच्या मनी येऊन गेले. रामराजं नाव नाही तेच बेस आहे. नाव नसता एवढं वनवास, मग असल्याव किती. दूध पिऊन पेला चौरंगावर ठेवत येतो आम्ही म्हणत महालाबाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या शंभूबायांना बघताना सोयराबाईंच्या राजमनाला जाणवून गेले की आमच्या पदरी नाहीत तुमच्यासारखे बाळराजे, नाहीतर आम्ही नक्कीच त्यांचं नाव रामराजे ठेवले असतं. सोयराबाईंच्या महालातून शंभूराजे धाराऊसह पुतळाबाईंच्या महाली आले. पुतळाबाई देवाऱ्यातील राममूर्तीवर फुले चढून डोळे मिटून हरवल्यागत पाटावर बसल्या होत्या. त्यांचे निवांतपण भंग होऊ नये म्हणून बाळराजे त्यांच्याकडे एकजोड बघत तसेच उभे राहिले. थोड्या वेळाने पुतळाबाईंनी डोळे उघडले. दोन्ही हात जोडून ते कपाळाला भिडवताना त्या काहीतरी पुटपुटल्या. पुढे होत पुतळाबाईंच्या सोनपुतळ पायांना हात लावावेत म्हणून बाळराजे म्हणाले, आम्ही पायधूळ घेतो आहोत मासाहेब. उठा. लगबगीने पाटावरून उठत पुतळाबाईंनी पायांना हात लावण्यापूर्वीच बाळराजांना वर उठवले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बरोबर चालत नेऊन त्यांना मंचकावर बसवले. देव्हाऱ्यासमोरचा सुंठ साखरेचा प्रसाद आणि एक फूल उचलून त्या बाळराजांच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या, घ्या देव जन्माचा प्रसाद. शंभूबाळांनी डाव्या तळहातावर उजवा हात घेऊन प्रसाद फूल घेतले. दोन्ही हात तसेच वर चढवीत प्रसादावरचे फूल आपल्या कपाळावरच्या शिवगंधावर टेकवले. फूल डाव्या हाती घेऊन सुंठ साखर ओठाआड केली. थोडा वेळ मंचकावर बसून महालभर नजर फिरवताना बाळराजांना वाटले की देवाच्या राऊळात आल्यासारखं वाटतं. येऊ आम्ही आऊसाहेब म्हणत बाळराजे मंचकावरून फरसबंदीवर उतरले. या हसत पुतळाबाई म्हणाल्या. डाव्या मुठीत देवफूल घेऊन धाराऊसह महालाबाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या बाळराजांना बघताना पुतळाबाईंच्या वत्सल मनाला जाणवून गेलं, बाळराजे तुम्ही समोर असलात वा नजरेआड असलात तरी हुबेहूब स्वारींची याद देता, आम्हास आपलेच वाटता.